राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। दुर्गा माता मंदिर करंजाडे नवरात्र उत्सव भक्तिभावात महिला व मुलींच्या कलागुणांना वाव स्पर्धांचे आयोजन। करंजाडे येथील दुर्गा माता मंदिरात सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचल पाहायला मिळत आहे। महिला व मुलींच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष स्पर्धांचे आयोजन केले आहे। उत्सवाच्या निमित्ताने रांगोळी, नृत्य, पाककला, होम मिनिस्टर, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धांना परिसरातील महिला व मुलींचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सहभागामुळे नवरात्र उत्सवाला वेगळेच सौंदर्य लाभले आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ओल्या दुष्काळातील नुकसान लवकर भरून निघावे यासाठी उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उरण विधानसभा विनोद साबळे यांनी शेतकरी बांधवांची व्यथा व्यक्त करत शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघावे यासाठी दुर्गा मातेकडे प्रार्थना केली। नवरात्र उत्सव काळात दररोज व सकाळ संध्याकाळ आरती, देवीचा गजर, भजने व कलागुणांना वाव देत मंदिर परिसरात दिवस रात्र भक्तांची गर्दी उसळत आहे। देवीच्या दर्शनासाठी परिसरातील येणारे भाविक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत आहे। उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दुर्गा माता मंदिर नवरात्र उत्सव समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मंडळ व युवक वर्ग अपार मेहनत घेत आहेत। स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्यामुळे करंजाडे गावातील हा उत्सव एक भक्ती, संस्कृती व सामाजिक सलोख्याचा नवरात्र उत्सव ठरत आहे। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, करंजाडे। करंजाडेमध्ये नवरात्र उत्सव दुर्गा माता मंदिराच्या ठिकाणी भक्तिमय आणि कलागुणांना वाव देत संपन्न होत आहे। काय भावना व्यक्त करा? निश्चितच सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा। करंजाडे गावामध्ये गेले 25 वर्ष आम्ही नवरात्र उत्सव करतोय। या वर्ष अगदी आनंदाचा क्षण आहे की या वर्षी आपण मंदिराचं पुनर्बांधणी केलेलं आहे आणि त्यामुळे करंजाडे गावामध्ये संपूर्ण शहरामध्ये उत्साहाचं वातावरण आणि सर्वांनी सांगितलं की आपण पुन्हा एकदा नवरात्र उत्सव चालू करूया आणि आपण पाहिलं का 4था दिवस आहे आणि याच्या उत्साहामध्ये इथे बाल कलाकारांचे काल पाहिलं असेल तर सोलो डान्स होते आणि आज ग्रुप डान्स आहेत। खूप मोठा प्रतिसाद मिळतो। या ठिकाणी खासदार बारणे साहेब यांनी या ठिकाणी घेतलं। एकूणच शिवसेनेचा पाठबळ आपल्या पाठीमागे आहे आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ पाहायला मिळतंय। एकूणच जनतेला काय निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना खासदार बारणे साहेब असतील, मंत्री भरतशेठ गोगोळे असतील, आमदार महेंद्र थोरवे असतील, हे सर्व नेत्यांचा मला पाठबळ मिळतोय आणि म्हणूनच करंजाडे शहरामध्ये आमचा महिला वर्ग असू द्या, पुरुष असू द्या, तरुण असू द्या, खूप मोठ्या प्रमाणामध्ये करंजाडे शिवसेनेला प्रतिसाद मिळतोय आणि शिवसेना ही करंजाडेमध्ये एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो। 10 दिवसाचे कशा प्रकारचे कार्यक्रम असणार आहेत? पहिल्या दिवशी आपण पाहिलं की नवरात्राची ह्याच्यामध्ये आरती वगैरे झाली, दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धा झाली, काल आपण पाहिलं असेल तर सोलो डान्स झालेले आहेत, आज पाहिलं तर ग्रुप डान्स आहे, उद्या जर का आपण पाहिलं तर महिला आमच्या जेवणाचे पदार्थ घेऊन आहेत त्याची एक स्पर्धा आहे। त्यानंतर परवा पाहिलं आपण तर होम मिनिस्टर आहे, रविवारी पाहिलं तर रांगोळी येते, चित्रकला स्पर्धा आहे। रोजच्या रोज विविध कार्यक्रम आम्ही ठेवले कारण जेणेकरून आपले जे इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातून जे बांधव भगिनी इथे राहायला आलेत त्यांना इथे हा सुद्धा करंजाडे हे आपलं घरच वाटलं पाहिजे आणि प्रत्येक सण उत्साह साजरा केला गेला म्हणून आम्ही प्रत्येकाला कलागुणाला वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा आम्ही ठेवल्या। मराठी आरक्षण मुद्द्याला आपण खूप पाठबळ दिलं, एकूणच कार्यकर्ते आपल्या सोबत होते आणि दुर्गा मातेकडे काय मागणार मराठी आरक्षणाच्या बाबतीत निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो, काम केलं। आदरणीय मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि आज आपण पाहिजे जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। निश्चितच आता महायुती सरकारने मराठा न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, त्याचं इम्प्लिमेंट पण होईलच। पण याचबरोबर आई तुळजाभवानी चरणी एकच प्रार्थना करतोय की माते आता पाऊस पुष्कळ झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ, ओला दुष्काळ पडलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघावं यासाठी आणि त्यांचे जे काही हाल अपेक्षा होतात आता पाऊस थोडासा कमी करावा ही आई तुळजाभवानी चरणी ही प्रार्थना। जिल्हा संघटनांमध्ये विविध ठिकाणावर पक्षप्रवेश करताना दिसत आहेत, काय सांगाल? आपल्यातलेही काही पक्षप्रवेश करणार आहेत, काय सांगाल? निश्चितच आपण पाहिलं असेल की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कुठल्या पक्षाकडे ओघ आहे तो फक्त शिवसेनेमध्ये, कारण आमचं नेतृत्व आहे आदरणीय शिंदे साहेब हे तळागाळातील आहेत। आपण पाहिलं असेल कुठलंही संकट आलं या महाराष्ट्रावरती तर पहिले धावतात ते एकनाथ शिंदे साहेब। आज आपण
भगिनींच्या माध्यमातून जर का बघितलं असेल, ज्याप्रमाणे जी योजना चालू केली भगिनींची महिन्याला 1500 रुपये, ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेत. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज शिंदे साहेब वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर संपूर्ण अख्खी टीमच एक कक्षाच आहे आणि प्रत्येक वैद्यकीय कसा त्याला मदत होईल त्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला पुढे पक्षप्रमुख असतील तर आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख शिंदे साहेबांनी शिवसेनेमध्ये होत.